चला तर मंडळी, हा आहे आपला कोकणातील तिसरा पार्ट बरं का. मग काय गणपतीपुळेला पोहोचलो आम्ही बरं का. गणपतीपुळेला पोहोचण्याची आधी आम्ही आरेवारे बीचला पण गेलतो बरं का. तो गेल्या पार्टमध्ये मी व्हिडिओ टाकलाय, पण काही सांगायचं माझं राहून गेलं. तर तिथं आम्हाला ती झिपलाईन ॲक्टिव्हिटी करायची होती, पण खूप गर्दी होती तिथं आणि भीती पण जास्त वाटत होती. त्यामुळे जरा इग्नोरच केलं बरं का. म्हणलं भीती पैसे द्यायचे ते द्यायचे, भीती मनात त्यापेक्षा आपलं नाही गेलेलं बरं. मग काही लांबूनच आपलं त्यांनाच बघितलं ना, आनंद व्यक्त केला, गप्प बसलो ना आपलं आलो. मग आलो गणपतीपुळेला, कारण का आम्हाला उशीर पण झाला असता, पुढे पण आम्हाला जायचं होतं. मग गणपतीपुळेला आलो तर काय बघता, पुढं मंदिरात इतकी गर्दी ना, प्रचंड गर्दी. म्हणलं आता इथं थांबलो तर आपला अख्खा दिवस गर्दी कमी होण्यातच जाणार. मग चला म्हणलं समुद्राच्या तिथे जाऊ आणि मस्त आदविकला तर खूप घाई होती. कधी मी पाण्यात जातोय कधी खेळतोय. मग काय तो आला आणि चाललं घर वगैरे बनवायचं चाललं होतं बरं का. त्यांनी माझ्या पायाचं घर बनवायचं चाललं होतं. मम्मा तुझं घर बनवतो पायाचं. आणि मग काय पाणी आलं आणि ते घर पण विस्कडून गेलं, पण तो परत बनवायला लागला बरं का. पण ते काही जास्त राहत नव्हतं असं, पाण्याचं म्हणजे चिखल जास्त होता त्यामुळं. मग काय ते मस्त असा आनंद घेतला बरं का त्याने समुद्रात. त्याला खूप मज्जा वाटत. मग फिरायला त्याला आवडतंच बरं का. मग काय दमून आले चांगले. मग बापल्याकडे दोघांनी नारळ पाणी पिला, आम्ही खाल्ला नारळ आणि बसलो निवांत. दमलो होतो निवांत सावलीला, नारळ वगैरे विकतात त्यांच्या तिथं बसलो. आणि मग नंतर निघालो पुढे जाण्यासाठी म्हणजे भूक खूप लागलेली, त्याच्यामुळं म्हणलं जेवण करावं. मग नंतर जेवण करण्यासाठी निघालो, बाहेर पडलो, हॉटेल वगैरे बघतच होतो. तो लई भूक लागलेली, त्याच्यामुळं तिथं जवळचंच हॉटेल पाहिलं आणि तिथं गेलो. तर तिथं पाटी होती बरं का, म्हणजे ज्याचे शॉर्ट वगैरे कपडे आहेत तर त्यांना तिथं येण्यास मनाई होती बरं का. मग जेवण वगैरे छान होतं तिथलं, पण आळणी होतं थोडंसं, त्यामुळं चव थोडीशी काही चविष्ट लागलं नाही, पण छान होतं. आणि मग काय जेवण वगैरे केलं आणि नंतर पुढच्या दिशेने निघालो. पुढच्या दिशेने म्हणजे आम्हाला जायचं होतं क्रूजमध्ये. तर क्रूज कशी असते वगैरे पहिल्यांदाच आम्ही ऐकलं होतं, पाहिली पण नव्हती, त्याच्यामुळं तो आनंद वेगळाच होता. त्याच्यामुळं आम्ही गणपतीपुळेत पण काही जास्त वेळ थांबलो नाही, कारण का यांचा मित्र म्हणलेला पुळेच्या पुढं क्रूजमध्ये जायचं आहे आपल्याला. गावाचं नाव घेतलं त्यांनी, पण माझ्या लक्षात नाही आहे बरं का. पण बरेच दिवस झालं ना, व्हिडिओ मी उशिरा एडिट करते त्यामुळे काही लक्षात नाही आहे ते. मग आलो तिथं, ते गाव पण बरेच लांब होतं बरं का, खेडेगाव होतं. पण तिथं आलो तर काय प्रचंड वारा आणि वादळ सुटलं. मग काय ते पण घाबरून गेले, म्हणजे ते नाही घाबरले, आम्ही जास्त घाबरलो, कारण का प्रचंड वारा वगैरे सुटल्याला ते क्रूज वगैरे हलत होती बघा, पाणी वगैरे कसं हलतंय. मग त्यामुळे ते पण क्रूज काही चालू केली नाही त्यांनी. ते म्हणले चालू कराय काही नाही, पण ते क्रॅश वगैरे पडतात त्याला, त्याच्यामुळे थोडं शांत वातावरण होईस्तोपर्यंत थांबले ते. मग नंतर शांत वातावरण झालं की मग त्यांनी क्रूज ते चालू केलं. क्रूज तर इतकी सुंदर होती ना, खूप मस्त. तिथून बाहेरचं दृश्य वगैरे इतकं छान दिसत होतं ना, समुद्र आणि समुद्राच्या किनारी सर्वत्र हिरवळ, मस्त घनदाट जंगल वगैरे. आणि क्रूज तर बघा किती छान आहे, एसीची रूम, सोफा वगैरे, बेड वगैरे, टॉयलेट, बाथरूम सगळं होतं बरं का तिथं. आणि एकदम छान वाटत होती. आणि वरती पण छान होतं, साऊंड वगैरे, गाणी वगैरे लावायला आणि सगळं पाहण्यासाठी. वरती एकदम खुर्च्या वगैरे, टेबल वगैरे टाकलेला, मस्त होतं बरं का. आणि तिथून पलीकडची जहाज बघा किती मस्त उंचावर आहे, ती आम्ही बघत बसलो होतो बरं का. आणि ती पाणी वगैरे इतकं छान वाटत होतं ना, आणि एकदम गार थंड हवा येत होती. मग हे यांचा मित्र होता जिल्हा परिषदमध्ये कामाला, तर त्यांनी हे क्रूज म्हणजे त्या बचत गटातल्या महिलांना मदत केली ती, म्हणजे हे क्रूज बनवण्यासाठी सगळं व्यवस्थित, म्हणजे त्यांना ते करून दिलं. तर त्याच्यामुळं त्यांचं चांगलं रिलेशन होतं. मग काय त्यांनी आमचं स्वागत केलं गुलाबाचं फूल वगैरे देऊन. आणि एकदम मस्त आहे बरं का क्रूज. कुणाला यायचं असेल तर नक्कीच गणपतीपुळेच्या पुढं 15-20 किलोमीटर असेल. मस्त आहे एकदम. 1-2 तासाचं काहीतरी चार्जेस आहेत त्याला, आम्हाला नाही सांगता यायचं, पण काहीतरी आहे चार्जेस. मग काही तिथं म्हणजे तिथनं येऊच वाटत नव्हतं, पण दिवस मावळत चाललेला, त्यामुळे घराकडं तर जायचंच होतं. त्यामुळं काय 1-2 तास तिथं घालवले आणि नंतर निघालो घरी जाण्यासाठी. घरी म्हणजे हॉटेलवर जाण्यासाठी. पण मध्येच त्यांचा मित्र आहे, त्यांचा ड्रायव्हर आहे ना, त्यांच्या इथं रत्नागिरी आंबे होते. ते म्हणले जाता जाता आमच्यातनं आंबे नाही. मग तिथून एक पेटी घेतली आंब्याची आणि मग तिकडं हॉटेलवर निघालो. हॉटेलवर येऊस्तोपर्यंत आम्हाला बराच उशीर झाला होता बरं का. भूक तर प्रचंड लागली होती. मग यांच्या मित्रांनीच त्यांच्या चॉईसचं, म्हणजे रेग्युलर ते जातात जिथं छान असतं ते हॉटेल आम्हाला सजेस्ट केलं. आणि मग तिथं आम्ही गेलो जेवण्यासाठी. तर मग आम्ही सुरमई थाळी घेतली बरं का. छान जेवण होतं, एकदम मस्त जेवण होतं. छान जेवण वगैरे केलं. नंतर खूप दमलेलो, त्यामुळे हॉटेलवर जाण्यासाठी निघालो. मस्त संध्याकाळची वेळ होती, लाईटी वगैरे, गाड्या वगैरे चालू होत्या, छान वाटत होतं. मग काय हॉटेलवर गेलो आणि आदूची पहिली गडबड लॉक उघडण्यासाठी. त्याने
हॉटेलवर गेल्यावरती रूमचं लॉक त्यानेच उघडलं बरं का. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.